सोहळ्याचा रविवारी उपलब्ध मंगल कार्यालय येथे मुक्काम होता। या मुक्कामादरम्यान श्री संतसेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही वारकऱ्यांसाठी मोफत दाढी व केस कापण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली। वारकरी सेवेलाच ईश्वर सेवा मानत श्री संतसेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्था दरवर्षी हा उपक्रम राबवत असून यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं ही सेवा पार पडली। मी संजय कुमार यादगीर कांती साधारण नाभिक समाजाचे मी पदाधिकारी म्हणून काम अनेक वर्ष केलं आहे। सालाबाद प्रमाणे संत गजानन महाराजांची पालखी सोलापूर उपलब्ध मंगल कार्यालयामध्ये दरवर्षी येते आणि मी राहणारा मोठी भागात असल्यामुळे मला गजानन महाराजांनी माझ्या डोक्यात एक कल्पना सुचवली की तू काहीतरी तुझ्या हातून सेवा होऊ दे। मी नाभिक समाजाचा कार्यकर्ता असल्यामुळे 2002 साली मी माझ्या 4 समाज बांधवांना घेऊन मी कल्पना अशी सुचली की आपण वारकऱ्यांची दाढी आणि कटिंग मोफत सेवा सुरू करावी। 2002 साली आम्ही ही सेवा 14 समाज बांधवांसहित आम्ही सुरू केली। त्याच्यानंतर 2003ला माझ्या समाज बांधवांना ही सेवा लक्षात आल्यानंतर 4 ते 40 झाले। 40च्या नंतर 200 कारागीर झाले। आजपर्यंत 24 वर्षात हा पारंपरिक आमचा सेवा आमची चालू आहे आणि संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने मी एकच प्रार्थना करतो की माझ्या समाज बांधवांना सगळ्यांची प्रकृती व त्यांच्या कुटुंबीला समाधान लाभावं असे आशीर्वाद तुमचे कायम असू दे। धन्यवाद। हॅलो, मी इथे पहिलंच वर्ष आहे माझं इथं। मी वनिता राजकुमार मालतुंकर आहे। माझं हे पहिलंच वर्ष आहे। मी इथं दाढी कटिंगचं सेवा गजानन महाराजांचं इथं करायला आले, त्याबद्दल मला इथं करायला दिले त्याबद्दल धन्यवाद। आणि मला खूप समाधान वाटलं की मी इथं काहीतरी करू शकले आणि माझ्या महिलांना पण बरं वाटलं की आम्ही काहीतरी महिलांनी केलं, त्याबद्दल धन्यवाद। आम्ही सगळेजण 13 महिला आहोत। 13 महिला आम्ही इथे येऊन आम्ही थोडंसं सेवेचं हे केलं। मला जास्त त्यामुळे मी थोडंसं जास्त केलं, त्याबद्दल धन्यवाद। पुढील वर्षी मी जसं केलं तसं तुम्ही पण येऊन सेवा करा। प्रत्येकाची लाज वगैरे असायचं काही नाही। आपलं हे आपण जातीनं न्हावीच आहोत आणि न्हावीसाठी आपण हे करणं गरजेचंच आहे। त्यासाठी आपण पुढल्या वर्षी असं सेवेचं द्यावं ह्याची अपेक्षा करतो। नमस्कार। गजानन महाराजांच्या दिंडी सोहळ्याचे आज सोलापूर शहरामध्ये काल दुपारी स्वागत झालं। आज रविवार सकाळी गजानन महाराजांच्या दिंडीतील 700 वारकरी उपलब्ध मंगल कार्यालय येथे आले असता आज इथे उपलब्ध मंगल कार्यालयाजवळ चर्मकार समाज असेल, परीट समाज असेल किंवा नाभिक समाज असेल, या समाजात तिन्ही समाजातर्फे वारकऱ्यांची पथिक सेवा, वारकऱ्यांची नाभिक सेवा ही ह्या तिन्ही समाजाच्या माध्यमातून होते। ह्याचा आम्हाला आनंद होतो। गजानन महाराज दिंडीतील 700 वारकऱ्यांमधल्या प्रत्येक वारकऱ्यांची चर्मकार समाजातर्फे त्यांच्या बोटाची पॉलिश असेल, चपलांची दुरुस्ती असेल, तसेच नाभिक समाजातर्फे त्यांची दाढी कटिंग असेल, तसेच परीट समाजातर्फे त्यांच्या कपड्यांची इस्त्री असेल, त्यांच्या गब्जांची इस्त्री असेल, अशा तिन्ही समाजातर्फे आम्ही वारकऱ्यांची जी काही सेवा मनाभावाने सेवा जी करतो ह्याच्यातूनच आम्हाला विठ्ठलांची वारी केल्यासारखे वाटते। ह्याच्यात खूप मोठा आनंद होतो। माणोदा शिंदे यांनी सुरू केलेली ही 15-16 वर्षापूर्वीची परंपरा आज आम्ही त्यांचे अखंडपणे सुरू करतोय, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय आणि हीच सेवा अखंडपणे आमच्यातर्फे प्रत्येक वर्षी घडो ही आम्ही विनंती करतो आणि आम्ही आश्वासन काटकर। आम्ही या ठिकाणी गजानन महाराजांची जी पालखी येते उपलब्ध मंगल कार्यालय या ठिकाणी जे वारकरी असतात त्यांच्यासाठी मोफत इस्त्री सेवा देतो। ही सेवा आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहोत। म्हणजे आमचे वडील हरिभाऊ नरहरी काटकर आणि त्याच्यानंतर आमचे मोठे बंधू देवीदास हरिभाऊ काटकर आणि आमचा समाज बांधव सोलापूरातील सर्व परीट समाज बांधव या ठिकाणी आम्ही हा मोफत इस्त्री सेवा उपक्रम दरवर्षी ही पालखी आल्यानंतर राबवतो। आणि आम्हाला असा अनुभव येतो की ज्यावेळेस आम्ही वारकऱ्यांचे कपडे इस्त्री करून देतो, दिल्यानंतर एक पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं आम्हाला एक हे होतं, एकदम असं म्हणजे पांडुरंगाला जातो आम्ही तरी सुद्धा इथं जी सेवा राबवतो त्यातून एक वेगळाच आनंद आम्हाला मिळतो। धन्यवाद। माझं नाव संजय ज्ञानदेव राऊत आहे सर। मी आता जवळजवळ हे आमचे मित्र होते बांधा शिंदे, ह्याने आणि मी मिळून करत होतो। पण आता ह्यांनी आता वारल्यानंतर आता ह्यांची परंपरा यांच्या मुलाने चालू केली आणि आता एवढा भाव म्हणजे चांगलं वाटतंय
की जे वारकरी 700 किलोमीटरवरून चालत येतात आणि त्यांची सेवा केलं म्हणजे आम्हाला त्यांच्यामध्ये पांडुरंग, आम्हाला तर जाणं होत नाही, त्यांच्यात पांडुरंग दिसतंय. ते पांडुरंग दिसल्यामुळे आम्हाला त्यांची सेवा केली की पांडुरंगाचं भाग्य आम्हाला मिळतंय. त्यामुळे ही सेवा त्यांच्या म्हणजे मुलांनी असं कायमस्वरूपी चालू करावं. त्यांच्याबरोबर आम्ही पण त्यांच्याबरोबर साथ देऊ आणि कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर राहावं. चप्पल रिपेअर करतो, बूट पॉलिश करतो आणि बॅगाला चेन वगैरे लावून देतो. सगळे आम्ही म्हणजे जसं आमच्याकडे जसं येईल ना वारकरी त्याच्याप्रमाणे आम्ही करून देतो. आता जवळजवळ 20 वर्षापासून आम्ही करतोय. माझे वडील अनेक वर्षापासूनची आमची मायाची वारी आहे तशी. पण वडील थकल्यामुळं आता अलीकडच्या ह्या 17 वर्षामध्ये मी 4 पलो वारीमध्ये चालण्याचा प्रयत्न करतोय. कधी माऊलीच्या, कधी तुकोबरायच्या, पण गेल्या काही वर्षापासून गजानन महाराजांच्या दिंडीमध्ये मी असतो काही काळ. आजही या निमित्तानं गजानन महाराजांच्या पालखीमध्ये आलो, त्यांचं दर्शन झालं. खरं म्हणजे एक समर्पित भावनेनं अनेक श्रद्धाळू आपलं तहान भूक सगळं विसरून तल्लीन होऊन पंढरीच्या वाटेला लागलेली आहेत. आता सगळ्यांना आषाढी वारीचं विठ्ठलाचं दर्शन गजानन महाराजांसह सगळेजण घेणार आहे, ही अनुभूती या निमित्ताने येते. काय आज मागण्यासारखं एकच आहे, विठ्ठल चरणी, रुक्मिणी मातेच्या चरणी, संत गजानन महाराजांच्या चरणी एवढंच मागतो की पाऊस मराठवाडा आणि विदर्भामध्ये व्हायला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी होतोय, कोकण आणि मुंबई पट्ट्यामध्ये चांगला पाऊस होतोय, अतिरिक्त पाऊस होतोय. पण आमच्याकडे आजही पेरण्या राहिलेल्या आहेत. काही लोकांनी पेरलं, ते उगवत नाहीये. त्याच्यामुळं शेतकरी सुखी समाधानी व्हावा हीच विठ्ठलचरणी माझी प्रार्थना आहे. सोनम वंशजचं आंदोलन पोलिसांनी मिळवलं. शरद पवार म्हणतात आता हे आंदोलन परत आम्ही सुरू ठेवू, आंदोलन करणार. काय कसं होतंय? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने आंदोलन करावं. सरकारच्या पद्धतीने हाताळे.